नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रो. हा आपला बाबड्या आहे आणि बाबड्या झालेला आहे ग्रॅज्युएशन. बाबड्याने केली तलाठीची भरती, पण तलाठीची भरती काही आली नाही. मग आता यांनी केली थोडंसं एमपीएससीची तयारी. मग एमपीएससी याला थोडंसं डोक्याच्या बाहेर किंवा जड वाटलं. मग बाबड्यानं आता पहिली धर्मदायच्या व्यक्ती त्याला वाटलं की अरे यार, आपण तलाठीची जी परीक्षेची जी तयारी करतोय तेच सगळे नियम आहे, तोच अभ्यासक्रम आहे आणि धर्मदायची परीक्षा आहे. तर मग आता बाबड्याला तयारी करायची आहे धर्मदायच्या परीक्षेची. मग आता या परीक्षेची जर तयारी करायची असेल तर बाबड्याने सगळ्यात अगोदर काय केलं पाहिजे की त्याला अभ्यासक्रम काय आहे हे समजलं पाहिजे. आता महाराष्ट्रातील 90% पोरांना आपल्याला परीक्षेसाठी एक्झॅक्टली अभ्यासक्रम काय आहे हे नेमकं ती लक्षच देत नाही. मग आता बाबड्याला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर यांनी काय केलं पाहिजे, अगोदर अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे की नेमकं आपल्याला अभ्यासायचं काय आहे आणि काय वगळायचं काय आहे. बघा, आजच्या जगामध्ये ना तुम्हाला परीक्षेसाठी काय अभ्यास करायचा यापेक्षा ही मोठी गोष्ट आहे की काय वगळायचं आहे. काय अभ्यास करायचा यापेक्षा काय करायचा नाही आहे हे देखील समजलं ना तर तुम्हाला फार म्हणजे एक प्लस पॉईंट मिळेल. कारण या धर्मादायच्या परीक्षेमध्ये अंकगणित हा विषय विचारला जाणार नाही. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात घ्या. अंकगणित नाही आहे. सगळं काही मी तुम्हाला अभ्यासक्रम विश्लेषण समजून सांगतो. कोणते टॉपिक आहेत, कोणकोणते हाय व्हॅल्यू टॉपिक आहेत तर ते देखील आपण समजून घेणार आहोत. अभ्यासक्रमाविषयी विश्लेषण आपण सगळं काही पाहणार आहोत. बघा, तत्पूर्वी आपली सरळ सेवेची ही जी बॅच आहे धर्मादाय स्पेशल ही आपण लॉन्च केलेली आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि फक्त 999 रुपयाला महाराष्ट्रातील तज्ज्ञ मंडळी जे आहेत तर ती यामध्ये आहे, ज्यांनी सरळ सेवेच्या या परीक्षेमधून या अग्नीतून स्वतःला जाळून घेऊन जवण्यासारखे जे चमकलेले आहेत ते शिक्षक म्हणजे विकास सर आणि संभाजी सर हे दोघे तुम्हाला प्रत्यक्ष मराठी, इंग्रजी, मी स्वतः इंग्रजी शिकवणार आहेत आणि बुद्धिमत्ता जे आहे तर ते सर शिकवणार आहेत. GK GS साठी देखील आपली टीम आहे. अशी फक्त बॅच जे आहे तर तुम्हाला फक्त 999च्या 1 वर्ष याची व्हॅलिडिटी असणार आहे. जर तुम्ही सिरियसली अभ्यास करू इच्छित असाल तर या कोर्सला तुम्ही नक्की कन्सिडर करा. ॲप्लिकेशन डाउनलोड करा ई-स्वयंचं आणि तुम्ही डेमो बघा आणि नंतर मग सुरू करा. तसंही आपले डेमो जे आहेत तर ते यूट्यूबवरती आज संध्याकाळपासून सुरू होणार आहेत. ठीक आहे, चला आता बघूया आपल्याला हे जे निरीक्षक पद जे आहे तर याची 121 पदं आहेत. ठीक आहे, आणि 31 पदं जी आहेत ना तर ती लिपिकची आहेत. म्हणजे टोटल 152 जे आहे ना तर ती पदं आहे. ठीक आहे, बाबड्याच्या हातात किती पदं आहे? 152. बाबड्याच्या हातात आणि तुमच्या हातात 152 पदं आहेत. यापैकी आपलं आरक्षण किती आहे, आपल्या कास्टसाठी किती आहे ते समजून घ्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या विमुक्त जमाती काय आहे तर ते सगळं एकदा चेक करून घ्या. वाचायला शिका. याबद्दल मी काही जास्त तुम्हाला करणार नाही. फक्त यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे की अर्हता काय आहे, शैक्षणिक अर्हता आणि पात्रता काय. उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणत्याही उच्च अर्हता धारण केलेली असावी. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असायला पाहिजे. कमीत कमी ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या भरतीसाठी नक्की काय आहात, तुम्ही पात्र आहात. अशा पद्धतीची एकच अट आहे. या व्यतिरिक्त टायपिंग फायपिंग वगैरे काही अमकं धमकं काहीच आवश्यकता नाही आहे. फक्त तुमचा इंटेलिजन्स ते परीक्षेत चेक करणार आहात तेवढं असलं झालं. ठीक आहे, म्हणजे तलाठी जी तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी सरळ याची जरी तयारी केली हरकत नाही. जे MPSCच्या गट ब आणि गट क मधून पदं भरली जातात त्यांना जी पगार मिळत नाही, ज्या फॅसिलिटी मिळत नाही त्या या पदाला मिळतात. म्हणून तुम्ही या पदाकडे एक चांगली अपॉर्च्युनिटी म्हणून पाहू शकता. चला आता बघूया यासाठी अभ्यासक्रम काय आहे. लघुलेखक, उच्च श्रेणी निरीक्षक आणि वरिष्ठ लिपक या सर्व पदाकरिता परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे. ठीक आहे, तर पहिला विषय आहे तुम्हाला मराठी. मराठीमध्ये काय, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, उपयोग तसेच म्हणी व उतार्यावरील प्रश्न. आता व्याकरण म्हटल्यानंतर आता इंग्रजीचंही व्याकरण घ्या. ठीक आहे, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स, फ्रेजेस, देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन पॅसेज. ठीक आहे, मराठीचा असो किंवा इंग्रजीचा असो 3 भागामध्ये तुम्हाला काय आहे व्याकरण म्हणजे विभागलेलं आहे. पहिलं आहे तुमचं ग्रामर. थोडंसं इकडे बाजूला येतो म्हणजे कशावर फोकस करायचा. नंबर 1 तुम्हाला काय करायचं आहे, भाषेचं कोणत्याही ग्रामर आहे. ठीक आहे, नंबर 2 ला व्होकॅब आहे. ठीक आहे, ग्रामरमध्ये मग शब्दाच्या जाती. ठीक आहे, इंग्लिश असेल तर तुमचं पार्ट्स ऑफ स्पीच असेल. देन ॲड क्वेश्चन टॅग, ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, डायरेक्ट इनडायरेक्ट यात चांगलं करून ठेवायचं. आपण करणारच आहोत. मी स्वतः तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे. आणि देन मराठी असेल तर तुम्हाला
शब्दांचं व्याकरण, ज्या शब्दांच्या जाती वगैरे आहे, अलंकार, समास, विभक्ती काय जे आहे तर ते सगळं करून ठेवायचं आहे. दुसरा आहे वोकॅब. वोकॅब म्हणजे शब्द रचना, ठीक आहे, शब्दसंग्रह. तर शब्दसंग्रहावरती तुम्हाला कमीत कमी शब्दसंग्रह जे आहे तर ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे. आणि तिसरं आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन किंवा उतारा, अशा 3 भागामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, तयारी करणार आहोत. ग्रामरचे किती टॉपिक आहेत आपले, जवळपास एक 12-15 20 टॉपिक आहे. 20 टॉपिकचे PYQ आपण करून घेणार आहोत. पार MPSC लेवलचे जे आहेत तर तेच जे आहेत तर ते जसंच्या तसे इकडे येऊ शकतात. कारण हे जे पद आहे MPSC गट ब आणि गट क च्या लेवलचं आहे. SSC ज्या स्टाफ सेंट्रल ज्या एक्झाम आहेत, वेगवेगळ्या राज्यातील ज्या धर्मादाय आयुक्ताच्या परीक्षा झालेल्या आहेत तर त्यांचाही देखील आपण अभ्यास करणार आहोत. तिथे कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. बँकिंगची जी मुलं असतील तर त्यांच्यासाठी फार चांगली ही अपॉर्च्युनिटी आहे. कारण की तुम्हाला इथे फक्त काय आहे, बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्तामध्ये मुलं आउट ऑफ मार्क घेतात. म्हणून या भरतीचा जो कट ऑफ असणार आहे ना, तर तो कट ऑफ मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मी जर 180-85 जरी लागला ना तरी ही काही म्हणजे हे नका होते. 60, 160, 65, 70 पर्यंत तर लागतातच, पण याचा थोडंसं जास्त लागेल, ठीक आहे. कारण भरपूर दिवसाचे पोरं अभ्यास करतात. त्यानंतर आहे बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापन चाचणी, ठीक आहे. आता यामध्ये उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकते हे आत्मनासाठी आता बुद्धिमापनचं पुढं आहे. सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञानमध्ये इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक आर्थिक जागृती 1885 ते 57 आहे. तेच आपलं भूगोल वगैरे सगळं काही आहे, ठीक आहे. भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, ठीक आहे, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, हवामान, रेखांश, अक्षांश वगैरे हे जे आहे तर हे ते आहे. राज्यशास्त्र आहे. भारतीय राज्यसंघ, राज्यव्यवस्था, भारतीय राज्य घटना, स्थानिक स्वराज्य संस्था, ठीक आहे, कार्यकारी मंडळ, ठीक आहे, त्यांची भूमिका काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य वगैरे काय आहे तर ते आहे. देन आता शेवटचं जे आहे सायन्स, ठीक आहे. तत्पूर्वी राज्यशास्त्रामध्ये मूलभूत हक्क, कर्तव्य, धोरणाची मार्गदर्शक तत्व आहे. समान नागरी कायदा काय आहे, स्वतंत्र न्यायपालिका काय आहे, विविध समित्या आहेत, विधिमंडळ, विधानसभा सदस्य वगैरे, त्यांचे मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार, राज्य, म्हणजे सगळं राज्यशास्त्र जे तर तुम्हाला ते पिळून द्यायचं आहे. देन आहे सामान्य विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ, ठीक आहे. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, हायजीन हे आहे. आणि चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्या करंट इव्हेंट आहे, करंट अफेअर आहे तर ते आहे. आता रिझनिंगचा जो पार्ट आहे तर तो रिझनिंगचा पार्ट जो आहे तर तो आहे तुम्हाला ॲनालॉजीज आहे, सिमिलॅरिटीज आहे, डिफरन्सेस आहे, स्पॅचियल व्हिज्युअलायझेशन आहे, स्पॅचियल ओरिएंटेशन, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेशन आहे, ऑब्झर्वेशन आहे, रिलेशनशिप कॉन्सेप्ट आहे. तर असं कोडिंग, डिकोडिंग, रिलेशन, ब्लड रिलेशन वगैरे हे सगळं काही आहे. तुम्ही हे अभ्यास केलेला आहे, इथे इंग्रजीमध्ये आहे म्हणून काही घाबरून जाऊ नका. याचा बुद्धिमत्तेचा जो अभ्यासक्रम विश्लेषण आहे, आपले संभाजी सर जो आहे तर ते यावरती घेणार, लगेचच व्हिडिओ घेणार आहे ते. आणि तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, म्हणजे आपल्याला अभ्यासक्रम एकदा कळाला ना की आपली रणनीती जी आहे ना तर ती सोपी होते आणि अभ्यास करायला आपल्याला व्यवस्थित एक मार्ग मिळाला की मग थोडंसं सोपं जातं. तर अशा पद्धतीनं हा अभ्यासक्रम डिकोड आहे. साधा, सिंपल आहे, काही नाही. तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्यावरती आपल्याला 50, 40, 60% पर्यंत जे आहे तर ते थोडंसं लिटल बिट ब्रशअप करायचं आहे. पुढचे जे 100 दिवस असणार आहे तर हे 100 दिवस जर तुम्ही रोज 8 तास रगडलं, स्वतःवर मेहनत केली ना तर तुमचं हे पद नक्की येऊ शकतं. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परीक्षण असतील तर ते नोंदवू शकता. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, डेमो बघा. आपले डेमो लेक्चर्स जे आहेत तर ते यूट्यूबवरती आज संध्याकाळपासून सुरू होणार आहे. म्हटलं तर तुम्ही कोर्सेस देखील जॉईन करू शकता. आतापुरतं एवढंच. पुन्हा भेटूया. राम राम.